नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन साबे ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनुराधा प्रभुदेसाई यांचा वीरांना सलामी हा 5वा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, 1999ला झालेले कारगिल युद्ध लेखिकेला खूप उशिरा कळाले. याची वाटणारी खंत पुढील 5 वर्ष याच कारगिलच्या भूमीवर यायची घेतलेली लेखिकेने शपथ आणि या शपथपूर्तीचा लेखिकेचा पुढचा प्रवास म्हणजे वीरांना सलामी हा पाठ होय. प्रथम आपण लेखिकेचा परिचय करून घेऊया. लेखिकेचे नाव अनुराधा प्रभुदेसाई. यांचा जन्म 1956 साली झाला. लेखिका पर्यटनासाठी कारगिल, लेह, लडाखला गेलेल्या. लेखिका तिथल्या सैनिकांचे जीवन पाहून भारावून गेल्या. बँकेतून रिटायर झाल्यावर अनुराधाताईंनी लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून एक ध्येय हाती घेतले. ते म्हणजे सरहद्दीवर लढणारे आमचे वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात एक मैत्रीचा, सौहार्दाचा पूल बांधण्याचा. भारत मातेच्या मुलामुलींमध्ये देशभक्तीची भावना विविध कार्याद्वारे निर्माण करणे हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश. दृकश्राव्य माध्यमातून वीरांची यशोगाथा वर्णन करणे, विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणासाठी व सैन्य दलात प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे, सैन्य दलात प्रवेश घेतलेल्यांचा सत्कार करणे, जवानांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना मदत करणे असे बरेचसे उपक्रम लक्ष फाउंडेशनतर्फे हाती घेतले जातात. आजपर्यंत 1200हून अधिक व्याख्यानांच्या माध्यमातून लेखिकेंनी लोकांपर्यंत हा संदेश यशस्वीपणे पोहोचवला आहे. प्रभुदेसाई यांनी कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तकांचे शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी वितरण केलेले आहे. त्याचप्रमाणे ऋणानुबंध सैनिकांशी, कारगिल शौर्यगाथा अशा अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांचे लेखन, निर्मिती आणि सादरीकरण केलेले आहे. त्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जसे सैनिकांशी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंक्ती, सैनिकांसोबत युवा प्रेरणा याद्वारे नागरिकांमध्ये आपल्या भारतीय जवानांच्या संघर्षाचा परिचय करून दिलेला आहे. सामान्य नागरिकांच्या भावना जवानांपर्यंत पोहोचवून त्यांना मानसिक बळ देणे अनुराधा प्रभुदेसाई यांचे गेल्या 15 वर्षातील कार्य जवानांचे मनोबल उंचावणारे आहे. या 15 वर्षाच्या प्रवासात प्रभुदेसाई यांना आलेले अनुभव सैनिक तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा या पुस्तकात मांडले आहेत. लक्ष फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना सीमेवरच्या जवानांशी संवाद साधल्यानंतर प्रभुदेसाई यांना जे अनुभव आले त्याचे कथन सैनिक या पुस्तकात करण्यात आलेले आहे. राजहंस प्रकाशनतर्फे मराठी आणि इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून सिम्बायोसिस येथील इंग्रजी विभागाचे प्रमुख शिरीष सहस्रबुद्धे यांनी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. डॉक्टर सदानंद बोरसे यांनी या पुस्तकाचे संपादन केलेले आहे. लेखिका नाटक, सिरियल्स यांचे सुद्धा लेखन करायच्या. म्हणजे लेखिका म्हणतात, आपल्याला जे समजतं ते दुसऱ्याला आवर्जून सांगावं असा लेखिकांचा मुळातला स्वभाव. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला कारगिलचा नकाशा दिसत आहे. विद्यार्थ्यांनो, तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना कारगिल युद्ध काय होते हे माहीतच नसेल. तर विद्यार्थ्यांनो, 3 मे ते 26 जुलै 1999
या काळात भारत पाकिस्तानमध्ये झालेले हे भयानक युद्ध लेह व श्रीनगरमधील कारगिल येथे झाले. या युद्धात भारताने विजय प्राप्त केला. पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्याकरता व त्यांनी काबीज केलेला आपला भारताचा भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेण्याकरता झालेल्या या युद्धात अनेक सैनिक शहीद झाले. विद्यार्थ्यांनो, आपण या धड्याची उद्दिष्टे बघूया. विद्यार्थ्यांनो, आपण नुकताच लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा परिचय करून घेतलेला. लेखिका पर्यटक म्हणून कारगिलला गेलेल्या आणि त्यावेळेस कारगिलच्या युद्धाची भीषणता लेखिकेच्या लक्षात आली आणि एवढे भीषण युद्ध आपल्यापर्यंत पोचलेच नाही याची त्यांना खंतसुद्धा वाटली. त्यानंतर आपले भारतीय सैनिक आणि त्यांनी आपल्या देशासाठी, देशातील लोकांसाठी केलेले समर्पण, त्याग लेखिकेने अनेक कार्यक्रमांद्वारे देशाच्या समोर आणले. आपले भारतीय जवान, सैनिक यांच्यात खडतर आयुष्य त्यांच्याने त्या भारावून गेल्या. त्याचा त्यांनी दृकश्राव्य माध्यमांद्वारे लोकांना परिचयसुद्धा करून दिला. उमदा प्रसन्न चेहरा असणारे, सतत कामात असणारे, कमालीची आतिथ्यशील वृत्ती असणारे असे हे आपले भारतीय जवान यांच्या वैशिष्ट्यांची ओळख आपणास होते. आपले शहरी जीवन आपण फक्त आत्मकेंद्री व संकुचित वृत्तीने जगत असताना या जवानांचा त्याग, देशाबद्दलचे प्रेम आपल्याला भारावून टाकते. लेखिकेने सामान्य नागरिक ज्याप्रमाणे आपले जीवन जगतो, स्वतःचा विचार करत त्याप्रमाणे सैनिकांचे जीवन नसते हे सांगितले आहे. त्यांच्या हृदयात, मनात फक्त देश असतो आणि देशाचे संरक्षण करणे एवढेच असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, लेखिका अनुराधा प्रभुदेसाई या 2004 साली कारगिल, लेह, लडाखला पर्यटक म्हणून फिरायला गेल्या होत्या. आपण जसे वर्षातून 2 वर्षातून कुठे ना कुठे पर्यटक म्हणून फिरायला जातो, विरंगुळा म्हणून, चेंज म्हणून, अगदी त्याचप्रमाणे 7 दिवसासाठी लेखिका फिरायला गेल्या होत्या आणि त्यांच्या गाडीचा जो ड्रायव्हर होता स्टान्झिन, हा मात्र लेखिकेंना 5 वर्षापूर्वी झालेल्या कारगिल युद्धाचे वर्णन ऐकवत होता. लेखिका द्रासला पोहोचल्या. विश्रामगृहात 2 खोल्या त्यांना मिळाल्या आणि तिथं रात्र काढल्यावर सकाळी उठून लेखिकेने सकाळी लांबून दिसणाऱ्या टायगर हिलचे दर्शन घेतले आणि 1999 साली इथे किती भयानक युद्ध झालं असेल याचे विचार लेखिकेंच्या मनात थैमान घालू लागले. लेखिका विचारानेच अस्वस्थ झाली. कोणीही काहीही न बोलता अगदी निशब्द तोलोलिंगच्या पायथ्यापाशी पोहोचले. लेखिकेला ऑपरेशन विजयच्या स्मारकापासून तोलोलिंग, डावीकडे रोकिन ऑफ हंग, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळा, आपल्या भारतीय जवानांनी परत मिळवलेल्या पर्वतरांगा पाहून लेखिका निशब्द झाली. ती कल्पना करू लागली की शत्रू तोफांचा मारा करत असताना आपले हे जे धैर्यधर आहेत, म्हणजे जे आपले सैनिक आहेत, ते जीवाची पर्वा न करता अथक असे या भयान अशा पर्वतांवर कसे चढले आणि लढले असतील. प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसत असताना मृत्यूच्या जबड्यात हात घालून त्याला आव्हान देणाऱ्या या मुलांचे वय फक्त 22 ते 23. या वयात आपण सामान्य नागरिक आपल्या मुलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करत असतो. लेखिका इथं आपल्या भारतीय युवा पिढीला हे सांगण्याचा प्रयत्न करते की असे मनोधैर्य आपण आपल्यात निर्माण करा आणि आपल्या देशासाठी लढायला सज्ज व्हा. इथे लेखिका त्यांना तेजोमय स्फुल्लिंग असे संबोधते. आता तेजोमय स्फुल्लिंग म्हणजे प्रकाशमान तेजस्वी अशा विस्तवाची ठिणगी. लेखिका म्हणते, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना सलामी देणं कठीण झालं. त्या स्मारकासमोर उभं राहून लेखिकेला त्यांना सलामी देणं कठीण का झालं?
ज्या वयात कुठे जगणं खऱ्या अर्थाने सुरू होत असतं, त्या लहानग्या वयात प्राणपणाने देशासाठी लढलेले हे तरुण आपले प्राण तळहातावर घेऊन सहज देशासाठी लढत होते. या वयात मुलांनी कार्यकर्तृत्वास प्रारंभ करावा अशी पालकांची इच्छा असते आणि माणसं आशीर्वाद देण्यासाठी, त्यांची मोठी जी माणसं असतात ती आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात. त्या वयात महान कार्य करून प्राणज्योत मावळलेल्या ह्या वीरांना त्याच हातांनी सलामी देणं हे सर्वसामान्य माणसाला अवघड जातं. तेव्हा लेखिकेला सुद्धा ते खूप त्रासदायक वाटलं. केवळ 22 ते 23 वर्ष एवढ्या लहान वयात परमोच्च कर्तृत्व करून या मुलांनी सर्वांना आपल्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देण्यास भाग पाडले आहे. हे जरी अभिमानास्पद असले तरीही आपल्यातील माणसाला ते सहन करणं कष्टप्रदच आहे. म्हणून लेखिकेला ते सहन होत नाही. या सर्व अस्वस्थ मनस्थितीत असताना एक लष्करी अधिकारी त्यांना एका दृकश्राव्य दालनात कारगिल युद्धाची फिल्म बघायला घेऊन गेले. ते युद्धाचे चित्र पाहिल्यावर लेखिका त्याला दुर्दम्य आशावाद म्हणजे कणखर न मोडणारा असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस म्हणजे कोणाला हरवणं कठीण जाणं, हे शब्द आपण सहज वापरतो पण त्याचा आपल्या आयुष्यात सार्थ असा उपयोग काहीच नसतो. पण कारगिल युद्धात आपल्या सैनिकांना लढताना पाहून लेखिका म्हणते त्यांच्या जीवनात हे शब्द महत्त्वाचे आहेत, कारण त्यांचं कर्तृत्व या शब्दांची साक्ष देते. फिल्म बघताना एका सैनिकाची आई म्हणते, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. लेखिका म्हणते हे वाक्य ऐकल्यावर एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. असे लेखिका का म्हणते बरं? विद्यार्थ्यांनो, या वीरमातेची देशाविषयीची तळमळ याच्यातून व्यक्त होताना दिसते. याचा अर्थ असा नाही की आपण पण सीमेवर जाऊन तैनात व्हावे. आपले सैनिक देशाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेतच, पण देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत ते आपण जाणले पाहिजे. आपल्याला राष्ट्रनिष्ठा असायला पाहिजे. राष्ट्रनिष्ठा सिद्ध करण्याकरता सीमेवर लढायला जावे लागत नाही, पण लहान लहान अपघात, दहशतवादी कारवाया आपल्या दक्षतेने टाळता येऊ शकतात. विद्यार्थ्यांनो, माणसाने माणूसपण जपले पाहिजे. गरजूंना मदत केली पाहिजे. स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे जतन करणे, अबालवृद्धांची सेवा असे अनेक मार्ग आपण आपल्या देशाची अशा अनेक मार्गाने आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो, जे आपण करत नाही, म्हणजे सामान्य नागरिक करत नाही. म्हणून लेखिकेने विव्हळ मनाने त्या विजयस्तंभासमोर शपथ घेतली. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मध्यम वर्गातील शब्दांना आतापर्यंत न मिळालेला न्याय मिळवून देईन आणि पुढील 5 वर्ष या नागरिकांना सोबत घेऊन येऊन या वीरांना वंदन करेल, सलामी देईल. पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारून त्यांच्या त्यागाचे पात्र बनण्याचा प्रयत्न करेल, अशी शपथ इथं लेखिकेने घेतली. विद्यार्थ्यांनो, पन्नादाई 16व्या शतकातील एक सेविका होती. 1522 पन्नादाईंना मुलगा झाला आणि त्याचवेळी महाराणा संग्रामसिंगला पण मुलगा झाला. त्याचे नाव उदयसिंग. पन्नादाई या दोन्ही मुलांना स्वतःच्या अंगावरचे दूध पाजायची. आपल्या स्वतःच्या मुलाचे दूध कमी करून दुसऱ्याच्या मुलाला देणे ही सामान्य गोष्ट नाही आहे. तेव्हापासून पन्नादाई ही मोठा त्याग करून सेवा करणाऱ्या व्यक्तीचे प्रतीक बनली. म्हणून लेखिका या पन्नादाईंचा आवर्जून इथे उल्लेख करते आणि त्या तिच्या पावलावर चालण्याचा प्रयत्न करेन असं म्हणते. भावनांचा लेखिकेचा चाललेला कल्लोळ शमला आणि भानावर आल्यावर एक अस्वस्थता लेखिकेला जाणवू लागली. क्षणभर लेखिकेला वाटलं, आपण भावनेत शपथ तर घेतली, पण जमेल का आपल्याला हे सर्व करणं?
आणि लेखिकेचा निश्चय ठाम झाला. विद्यार्थ्यांनो, तुम्ही असो, मी असो, आपण अनेक गोष्टी उत्साहात येऊन शपथ घेत असतो, की मी आजपासून व्यायाम करणार, मी आजपासून अभ्यास करणार आणि वेळ आल्यावर आपण त्या गोष्टी विसरून जात असतो किंवा त्या कुठेतरी विरून जात असतात. लेखिकेला पण क्षणभर ती भीती वाटू लागली. पण क्षणभरच. त्यानंतर तिने पक्का निश्चय केला आणि ठरवले, श्रावणातील ऑगस्ट महिन्यातील भावा बहिणीचे नाते घट्ट करणारा राखी पौर्णिमा हा सण, याच सणाला इथे येऊन आपल्या सैनिकांना राख्या बांधून आशीर्वाद दिले तर आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारी कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा पण सन्मान होईल. लेखिकेने 24 जणांना आपल्याबरोबर घेऊन राखी पौर्णिमेला राखी बांधायला जायचे ठरवले. सर्वांचे एकमत झाले आणि मिशन लडाख सुरू झाले. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये म्हणजे पलटणमध्ये जायचे म्हणजे सिंहाच्या गुहेत गेल्यासारखे होते, असे लेखिका म्हणते. बऱ्याच प्रयत्नांनंतर लेखिकेला कोर लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद मिळाला. कर्नल झा यांनी लेखिकेला भेटायला बोलावले होते. सर्व थोडे प्रत्यक्ष कर्नल यांच्याशी बोलायला म्हणून धास्तावलेच होते. पण कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे त्यांच्या प्रश्नांची भेंडोळी झाली. म्हणजे ते बादच झाले. भेंडोळी म्हणजे एक प्रश्नांची लांबलचक कागदाची गोळी यादी. कर्नल झा यांनी लेखिकेंना शाबासकीची थाप दिली की त्यांनी सैन्याचे मनोबल वाढवले आहे आणि त्यांचा हात हातात घेऊन कर्नल झा लेखिकेला म्हणाले, विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. आणि खरोखरच कर्नल झा पुन्हा पुढच्या वर्षी लेखिकेला लडाखला भेटले आणि 10 वर्षांनीही अरुणाचलमधील भारत चीन सीमेवर भेटून त्यांनी आपला शब्द पाळला. लेखिका एका रेजिमेंटला भेट देणार होत्या. लेखिका म्हणतात, आमचा कॅन्व्हॉय म्हणजे एकत्रितपणे प्रवास करणाऱ्या गाड्यांचा ताफा एका गेटमधून आत गेला. आत गेल्यावर लेखिकेने त्या वातावरणाचे वर्णन खूपच सुंदर केले आहे. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रुकट केलेले सैनिक, वातावरणात अदब, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं, कमालीचं आतिथ्य जे आपण कल्पना पण करू शकत नाही. लेखिकेला एक मुलगा तिथे भेटला. लेखिकेचे त्याच्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यावरून तो लेखिकेला म्हणाला, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखाच आहे. त्यावर लेखिका म्हणाल्या, अरे ती मंगल मावशी ना तुझी, तशीच मी अनुमावशी. त्या मुलाला भावना दाटून आल्या, पण डोळ्यात पाणी न आणता तो म्हणाला, मासी, क्या मैं आपके गले लग सकता हूँ? आपसे मिलकर बहुत अच्छा लगा. क्षणाचाही विचार न करता लेखिका म्हणाल्या, अरे विचारतोस का बच्चा, मीच काय, हे सर्वच माझ्याबरोबर आलेले सर्वच तुझेच आहेत. कोणी काका तर कोणी मावशी, असं म्हणत त्याला आपल्या मुलाप्रमाणे लेखिकेने जवळ कुशीत घेतले. नंतर लेखिकेला कळालं की त्याच्या मावस बहिणीचं त्याच दिवशी लग्न होतं, पण त्याला मिळालेली रजा काही कारणांनी रद्द झाली होती. त्यामुळे त्याला जाता आले नव्हते. नक्कीच विद्यार्थ्यांनो, त्याला आपल्या घरच्यांची किती आठवण येत असणार. विद्यार्थ्यांनो, जे आपल्या जवळ असतं त्याची आपल्याला किंमत नसते. म्हणतात, आज आपण आपल्या माणसांबरोबर, नातेवाईक, मित्रमैत्रिणींबरोबर राहतो, पण त्यांचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे याची आपल्याला जाणीवच नसते. हे सैनिक वर्षानुवर्ष आपल्या माणसांपासून लांब राहतात. त्यांना वाटणारी आपल्या माणसांची ओढ किती असेल हे या मुलांच्या वागण्यातून लेखिकेने आपल्यासमोर मांडली आहे. लेखिकेने जे प्रेम त्या मुलांना दिले, तेथील प्रत्येक मुलगा लेखिका आणि बरोबर आलेल्या लोकांच्या गळे भेटला आणि जणू आपल्याच आई वडील, भाऊ, बहीण, मावशी, काका
यांना भेटण्याचा आनंद त्यांना झाला. त्यांना तो भावनिक ओलावा आपलासा उबदार वाटत होता. लेखिका म्हणते, त्या सर्व खऱ्या त्रात्यांना आम्ही राखी बांधली आणि त्यांच्या राखीच्या या धाग्यात आम्ही कायमचे गुरफटले गेलो. 5 वर्ष लेखिका इथे येणार होत्या, त्यामुळे आज त्याचं बीज जणू इथं रोवलं गेलं होतं आणि लवकरच त्याचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर होणार होतं. लेखिका शेवटचा टप्पा कारगिल मग द्रासला निघाल्या. कारगिलमध्ये शिरताना एक पूल लागला. त्या पुलावरून एक सैनिक तैनात होता. गाडीची तपासणी होताना लेखिकेने त्याच्याशी गप्पा मारल्या. त्यावर तो सैनिक म्हणाला, कल आपको इसी रास्ते वापस जाना है. लेखिकेला वाटलं की सैनिक पुन्हा भेटेल, पण तो लेखिकेला म्हणाला, कल मेरा बडी रहेगा, मतलब मेरा साथी रहेगा. लेखिकेने दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आटपला व त्या पुलावर पोहोचल्या तर तोच बच्चा म्हणजे तोच सैनिक पुन्हा तिथेच उभा. लेखिकेने, तू पुन्हा आलास असे विचारल्यावर तो म्हणाला, मैं गया ही कहाँ था, मेरा बड़ी बीमार है, इसलिए मैं कल से यही हूँ. लेखिका आश्चर्यचकित झाली. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. आज आपल्याला एखादं छोटंसं काम आपल्या कामाच्या वेळेच्या वर करावे लागले की आपण कुरकुर करतो, आणि तो लहानसा भारतीय सैन्यातील जवान कोणतीही तक्रार न करता 36 तास तिथे उभा होता. विद्यार्थ्यांनो, लेखिकेने इथे आपण सामान्य नागरिक आणि सैन्य दलातील हे सैनिक यांच्यातील फरकसुद्धा नकळत इथं दाखवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठातील झालेला आपण अभ्यासलेला जेवढा भाग आहे त्यावरील काही शब्दार्थ आपण बघणार आहोत. अट्टहास, जोराचा हट्ट, अथक न थकता, अदम्य हरवण्यास कठीण, अव्याहत सतत खंड न पडता, आतिथ्य पाहुणचार, अगत्य, आत्मीयता जिव्हाळा आपुलकी कळकळ, आवेग जोर भावनांचा उद्रेक, आशावाद आशा ठेवणे, उत्पात संहार, ऋण कर्ज, कष्टप्रद कष्ट देणारे दुःख देणारे, कुशाग्र बुद्धी तल्लख बुद्धिमत्ता, कॅन्व्हॉय एकत्रितपणे प्रवास करणाऱ्या गाड्यांचा ताफा, जिकरीचे त्रासदायक, तेजोमय स्फुल्लिंग, प्रकाशमान तेजस्वी अशा विस्तवाची ठिणगी, दिमाखदार ऐटबाज, दुर्दम्य कणखर न मोडणारा. त्याचप्रमाणे वाक्प्रचार बघूया. आग ओकणे, आगीसारखा तीव्र मारा करणे, हमला करणे, आठवणींना उजाळा देणे, घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवणे, आभाळ फाटणे, सर्व बाजूंनी संकटे येणे, उत्पात होणे, अनर्थ होणे, काबीज करणे, हस्तगत करणे, कुर्बान करणे, समर्पित करणे, गळ्यात पडणे, गळाभेट घेणे, आलिंगन देणे, डोळे डबडबणे, रडू येणे, डोळ्यात पाणी दाटणे, दखल घेणे, काळजी घेणे, धैर्याचा मुखवटा चढवणे, खोटे धैर्य दाखवणे किंवा धैर्याचा दिखावा करणे. विद्यार्थ्यांनो, वीरांना सलामी या पाठाचा उत्तरार्ध आपण पुढील तासिकेला अभ्यासूया. तोपर्यंत इथं थांबते. धन्यवाद.